आम्ही शेतकऱ्यांच्या पोरी, आमच्या बापाच्या कष्टावर चालते ही दुनिया सारी, आमच्या बापाच्या कष्टावर चालते ही दुनिया सारी. रसिक श्रोते हो, नमस्कार. सर्वप्रथम मला जिने जन्म दिला अशी माझी माय आणि तिच्या पावन स्पर्शांनी मी धन्य झाली अशी माझी जन्मभूमी, या दोघींना मी वंदन करते. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देणाऱ्या महान मानवांच्या महान कार्याला मी अभिवंदन करते आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करते. आदरणीय व्यासपीठ, माननीय महोदय, भाषणाचे सखोल ज्ञान असणारे सर्व पर्यवेक्षक आणि स्पर्धेसाठी जमलेले सर्व स्पर्धक आणि विशेष करून ज्यांना या विषयाची जाण करून देण्याची गरज आहे की एक शेतकरी राजा काय करू शकतो हे सांगण्याची किंवा जाणीव करून देण्याची गरज आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे याबद्दल अनेक नेते नाट भरभरून बोलतात आणि तशी वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न देखील करतात. मकरंद अनासपुरेंचंच उदाहरण घ्या. त्यांनी गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी या मराठी चित्रपटात शेतकऱ्यांची खरी व्यथा आणि कथा मांडण्याचा अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न केलाय. आणि तसेच मंत्राला गावात आणून एक शेतकरी कसे जीवन जगतो हे दाखवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. तसेच चला हवा येऊ द्या या मराठी कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि त्यांच्या हाती मिळणाऱ्या मोबदल्याचे चित्रण देखील प्राजक्ता हणमकर यांनी उभे केले आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो तो शेतकरी. शेतकरी शेतात दिवस रात्र कष्ट करतो आणि अन्नधान्य पिकवतो. तेच अन्नधान्य आपण देखील खातो. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी ज्या 3 गरजेच्या वस्तू लागतात त्यांच्यामध्ये प्रथमतः येते ती सुपीक जमीन. कारण सुपीक जमीन असली की शेतकरी पिकांची निस्वार्थीपणे निगा राखू शकतो. आणि सुपीक जमीन नसली की शेतकऱ्याने कितीही महागडं बी बियाणं त्या जमिनीत पेरलं तरीही ती जमीन ते पीक काढू शकणार नाही. म्हणजे भाजी कितीही थाटून माटून केली, त्या भाजीत मीठच टाकलं नाही तर त्या भाजीला चवच येणार नाही. अशीच या शेतकऱ्याच्या जमिनीची देखील व्यथा आहे. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी दुसरी गोष्ट लागते म्हणजे पाणी आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्यबळ. जे शेतकऱ्याकडे असलं की शेतकरी पिकांची निगा राखू शकतो. जो पाण्याने अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो, जो पाण्याने अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो आणि जो घामाने अंघोळ करतो तो हा संपूर्ण इतिहास बदलू शकतो. तो हा संपूर्ण इतिहास बदलू शकतो आणि तो फक्त माझा राजा शेतकरी. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदासाठीचं राजकीय नाट्य तासनतास ब्रेकिंग न्यूज दाखवून पैसे कमवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियानं. जरा फिरवा की तुमची कॅमेरे, दाखवा या जगाला जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणार आमचं राशन. दाखवा एखाद्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या फुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तकं नांगरलेल्या शेतात. शेतकऱ्याचं पाल्यामधलं जगणं दाखवा, रात्रंदिवसाचं राबणं दाखवा आणि दाखवा कवडे हातातील कोयते. लोकशाहीचं मरण दाखवा, शेतकऱ्यांचं सरण दाखवा, भ्रष्टाचाराचं पुरण दाखवा, विजेचा लपंडाव दाखवा, कोरडं टाक धरण दाखवा, विहिरीचा तळ दाखवा आणि कर्जाच्या बोजानं शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेले वळही दाखवा. आणि दाखवा शेतकऱ्याच्या सोन्यासारखा पिकाला मिळालेला मातीमूळ भाव. मग हातात माईक घेऊन हा देश कृषी प्रधान देश आहे असं फक्त पुन्हा एकदा बोलून दाखवा. याच विषयांगणात तुमच्या समोर उभी आहे अश्विनी अशोक देवरे, इयत्ता 9वीची विद्यार्थिनी फ्रॉम BM पाटील विद्यालय असताना. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे शेतकरी जगाचा पोशिंदा. पोटाची उधारी चुकवण्याकरिता बाप माझा राब राब राबतो. पोटाची उधारी चुकवण्याकरिता बाप माझा राब राब राबतो. कपाटीला गेलेले पोट त्याचे पाहून वाटते हो कोणत्या जन्मात चिडून फेडतो, कोणत्या जन्मात चिडून फेडतो. न बिरला न बाटा न पाटा न टाटा, न बिरला न बाटा न पाटा न टाटा. खऱ्या अर्थानं शेतकरी हाच समाजाचा बायोडेटा, हाच समाजाचा बायोडेटा. श्रोते हो, विषयाचा विचार करत असताना मला आठवता येते जगद्गुरु तुकोबाराय ज्यांच्याकडे गहाण असलेल्या शेतकऱ्यांचे 7 वारे त्यांनी इंद्रायणीमध्ये बुडून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं. श्रोते हो, विषयाचा विचार करत असताना मला आठवत आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी गवताच्या काठीला सुद्धा महत्व दिलं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं. श्रोते हो, विषयाचा विचार करत असताना मला आठवत आहे महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी या आधीच इंग्लंडच्या राणीच्या दरबारात जाऊन सांगितलं होतं की माझ्या बळीराज शेतकऱ्यांच्या बळीराजांच्या समस्या जाणून घ्या, की माझ्या शेतकऱ्यांच्या बळीराजांच्या समस्या जाणून घ्या. त्यांनी जाणून देखील घ्यायला लावल्या. श्रोते हो, विषयाचा विचार करत असताना मला आठवतोय तो UP मधला शेतकरी ज्याच्या वाटेला फक्त कर्जमाफीमुळे 93 रुपये 9 पैसे इतकी कर्जमाफी आली. गद्दार आहे इतकी कर्जमाफी जी आजपर्यंत फक्त एका कागदावरच उतरलेली आहे. सर, मला आठवतंय आमच्या गणिताच्या पुस्तकात आम्हाला एक प्रश्न असायचा की एका शेतकऱ्याच्या राम्यानं एका व्यापाऱ्याकडनं अमुक दराने कर्ज घेतलं आणि तोच शेतकऱ्याचा राम्या त्या व्यापाऱ्याला ते कर्ज 2 वर्षानंतर किती टक्क्यासहित परत करेल. परंतु महोदय, आम्हाला असा प्रश्न कधीच विचारला गेला नाही हो की एका व्यापाऱ्यानं एका शेतकऱ्याच्या राम्याकडनं अमुक दराने कर्ज घेतलं आणि तोच व्यापारी त्या शेतकऱ्याच्या राम्याला ते
कर्ज 2 वर्षानंतर किती टक्क्यासहित परत करेल. म्हणजे महोदय, आमच्या शिक्षण व्यवस्थेने सुद्धा आम्हाला हेच शिकवलं की माझा बाप उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी तोच कर्ज घेईल आणि तोच कर्ज फेडेल. सर, मला इंद्रजित पालेरावांची एक कविता आठवते की लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर, काढ उसाची पाचट, जगा मिळायाचा कर, जगा मिळायाचा कर. काटा त्याच्याच कापाई, काय काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप, त्यानं काय केलं पाप. पुढे ते म्हणतात की कष्ट सारी त्याच्या हाती, मग दुसऱ्याच्या हाती कामाप, मग दुसऱ्याच्या हाती कामाप. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे, त्यावर तुम्ही संशय घेता का? आज बहुतेक लोक शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानतात, परंतु छोटे काही बिझनेस करणारे बिझनेसमॅन म्हणतात की आमच्या इंटेलिजंटलीमुळे हा देश चालतोय. थोडा विचार करा, एका शेतकऱ्यानं शेतात अन्नधान्य पिकवणं बंद केलं तर हा देश चालू शकतो का? नाही. तुम्ही एका शेतकऱ्यानं अन्नधान्य पिकवलं नसतं तर नाही मी इथे उभी राहिली असते, नाही तुम्ही राहिले असते. एका मोटार कंपनीनं मोटार सप्लाय बंद करून दिलं तर हा देश चालू शकतो. एका सायकलवाल्यानं एक सायकल सप्लाय बंद करून दिलं तर हा देश चालू शकतो. पण एका शेतकऱ्यानं शेतात अन्नधान्य पिकवणं बंद केलं तर हा देश चालू शकत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, माझा राजा शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे, त्यावर तुम्ही संशय घेऊ नका. काळ्या मातीत मुंग फुटलं आणि डोलदार पीक तयार झालं, काळ्या मातीत नको मुंग फुटलं आणि डोलदार पीक तयार झालं, त्याला डोलदार पीक म्हणतात आणि आज 2 वेळेचं पोटही भरू शकत नाही अशा माझ्या शेतकरी राजाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात, उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. ना आक्रोश करता मिळणाऱ्या वेतनाला आज 7वे वेतन म्हणतात आणि आक्रोश आत्महत्या संप करून मिळणाऱ्या गाजर स्वरूपी बक्षिसाला आज कर्जमाफी म्हणतात, कर्जमाफी म्हणतात. ते म्हणतात की स्वतः फाटके तुटके कपडे नसीब घेऊन अख्ख्या जगाला कपडे पुरवणाऱ्या माझ्या शेतकरी राजाला त्रिवार वंदन, माझ्या मातृभूमीला वंदन, माझ्या